तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आज सकाळी खूप लवकर उठलो कारण की मला जायचं होतं नाशिकला. माझे दिवाळी हॉलिडे संपणार होते म्हणून. आणि हे बघा टाईम किती झाला आहे, सकाळचे 4:15 वाजले होते. आणि हे बघा मला तर म्हणजे झोपच येत होती, मी उठतच नव्हतं. पण फायनली उठलो आणि फ्रेश होऊन बसलो कारण मम्मी बोलली की तर उठला नाही तर तुला इथंच लॉक करून जाऊ एकटा. आणि हे बघा वाजले होते 4:30 वाजले होते. आणि हे बघा इथं ना आम्ही ज्या ट्रेनने जाणार आहे ना, ती ट्रेन उभी आहे. आणि हे बघा आम्ही पोचलो स्टेशनला फायनली रिक्षाने येऊन. आणि बाबा गेले तिकीट काढून. आल्यावर हे बघा माझे आजी बाबा तर ना आमचं ओझं घेऊनच जाम झाले होते, आमच्या बॅगी घेऊन. कारण आमच्या बॅग पण खूप जड होत्या म्हणून. आणि हे बघा माझे मामा दरवेळेस मला बॅट आणतो, काही ना काही आणतो. आणि यावेळेस पण त्यांनी बॅट आणली म्हणून मी बॅट घेऊन चाललो होतो नाशिकला. आणि आमची फायनली ट्रेन पण आली, पंचवटी एक्सप्रेस. हे बघा ती मनमाडवरून CSMTला जाते आणि मग रात्री CSMTवरून मनमाडला परत येते. हे बघा पंचवटी एक्सप्रेस आली आणि मी तर खूप एक्सायटेड होतो. आणि फायनली मला विंडो सीट पण भेटली, माझी फेवरेट विंडो सीट. आणि मग आम्ही पोचलो नाशिकला आणि पप्पा पण आले आम्हाला घ्यायला. आणि नाशिकला गेल्याच म्हणजे पाऊसच सुरू होता बारीक बारीक. मग त्याच्यानंतर आम्ही फायनली येत होतो घरी. हे बघा सकाळी 7:30चा नाशिकचा व्ह्यू खूप सुंदर आणि मोकळा हायवे होता एकदम. आणि आम्ही घरी आलो आणि लगेच बाबांना सांगत होतो काय झालं काय नाही. आणि कपडे पण नव्हते चेंज केले. आणि त्याच्यानंतर कपडे चेंज केले आणि पप्पांनी त्यांना ड्युटीला जायचं होतं. त्याच्या आधी मिसळ आणली होती जी की खूप तिखट होती, खूप स्पायसी होती. आणि त्याच्यानंतर मी माझ्या फ्रेंड्ससोबत फटाके फोडत होतो, पण ना ते मधूनच विझून जायचे म्हणून आम्ही ते नंतर परत हळूच फोडले कारण त्यांची वाट थोडीच राहायची म्हणून. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पण लावत होतो फटाके. आणि आलो होतो मित्रांना फटाके दाखवायला. आणि 2-3 बॉक्स होते पण तोच उरला होता. आणि बघत बसलो होतो मॅच लेडीजची. आणि कसं वाटलं तुम्हाला व्लॉग, लाईक, शेअर, कमेंट. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा माझ्या Instagram ID ला.